देवळा तालुक्यातील उमराणे येथे गुरुवार दिनांक 4 रोजी पहाटे घरफोडीसाठी घुसलेल्या एका सराईत गुन्हेगाराने कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली। मात्र प्रसंगावधान राखत कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। या घटनेमुळे उमराणे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। उमराणे येथील गोरख सुरेश सोनवणे यांच्या घरात ही घटना घडली। उन्हाळ्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य घराला कुलूप लावून गच्चीवर झोपले होते। पहाटे 4च्या सुमारास घरातून संशयास्पद आवाज आल्याने गोरख सोनवणे खाली आले असता घराचे कुलूप तुटलेले आणि दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। घरात चोर घुसल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी भाऊ पंढरीनाथ सोनवणे, पुतण्या जगदीश आणि इतर कुटुंबियांना जागे केले। कुटुंबीय घरात प्रवेश करताच चोरटा समोर आला। त्याने हिंदीत धमकी देत मुझे हात लगाना नहीं तो मैं तुम्हारा कांड कर दूंगा असे म्हणत हातातील स्क्रूड्रायव्हरने हल्ला चढवला। आरोपीला पकडण्यासाठी पुढे सरसावलेल्या पंढरीनाथ सोनवणे यांच्या डोक्यावर स्क्रूड्रायव्हर खुपसण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी वार चुकवल्याने तो उजव्या डोळ्याजवळील भुईवर बसला, त्यामुळे ते गंभीर जखमी झालेत। यानंतर आरोपीने जगदीश पंढरीनाथ सोनवणे यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला। त्यांच्या हाताच्या बोटाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे। जखमी अवस्थेतही कुटुंबियांनी धैर्य न सोडता आरोपीला पकडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला। हल्ल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याने गोरख सोनवणे व त्यांच्या भाच्याला धक्काबुक्की केली, मात्र गोरख सोनवणे, आकाश आणि जगदीश यांनी त्याचा पाठलाग केला। काही अंतरावर धावताना आरोपीचा तोल गेला आणि तो खाली पडला। याच संधीचा फायदा घेत कुटुंबियांनी त्याला पकडून ठेवले। दरम्यान आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले। ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीला काबूत ठेवण्यात आले। माहिती मिळताच देवळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आरोपीने आपले नाव मुख्तार शेख मेहबूब शेख उर्फ धड्या, राहणार नुराणी नगर, जारगाव, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव असे सांगितले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। घराची तपासणी केली असता कपाटातील सुमारे 2400 रुपयांच्या चांदीच्या साखळ्या चोरी झाल्याचे आढळून आले। आरोपीच्या ताब्यातील पिशवीत स्क्रूड्रायव्हर, पान्ही, लोखंडी कटावणी, धारदार हत्यार, मोटरसायकलच्या चाव्या तसेच वाहनाची नंबर प्लेट आढळून आली। विशेष म्हणजे पकडण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जळगाव जिल्ह्यासह पाचोरा परिसरात 18 ते 19 गंभीर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। देवळा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध घरफोडी, चोरी आणि खुनाचा प्रयत्न यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी तसेच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंतराव करीत आहेत। या घटनेनंतर उमराणे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, सोपान सोनवणे, देवळा। आज पहाटे साधारण 4 वाजताच्या सुमारास उमराणे येथे एक आरोपी आहे जो आपल्या अटकेत आहे, तर त्यांनी तिथं चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये घराला कुलूप लावून घरातील लोक वरती झोपले होते गच्चीवरती उन्हाळ्यामुळे, आणि त्यांना पहाटे 4च्या दरम्यान खटखट आवाज आल्यावरती त्यांनी खाली येऊन बघितलं असतं ते कुलूप तुटलेलं होतं। तर त्यांनी मग ते त्यांच्या भावाला, नातेवाईकांना उठवलं आणि त्यांनी खात्री केली घरात जाऊन, तर तो चोर तिथं चोरी करत होता। मग त्या अवस्थेत त्यांनी पकडला, त्याच्यामध्ये झाटापट झाली। त्यामध्ये साक्षीदार थोडे जखमी झालेले आहेत। आता त्यांची तब्येत स्थिर आहे आणि त्यांनी त्याला पकडून ठेवला आणि त्यानंतर मग त्यांनी पोलिसांना कॉल केल्यावरती तात्काळ पोलीस तिथे गेले व त्याला ताब्यात घेतलेला आहे। तर तो आरोपीचं नाव मुख्तार शेख मेहबूब शेख उर्फ धड्या हा आरोपी आहे। तो पाचोरा जिल्हा जळगावचा राहणार आहे आणि त्याची आम्ही हिस्ट्री बघितली, चेक केली असता त्याच्यावरती 18 ते 19 गुन्हे दाखल आहेत जळगावला, पाचोऱ्याला, आणि सर्व गुन्हे असेच घरफोडीचे आणि रॉबरीच्या स्वरूपाचे आहेत। झालेल्या गुन्ह्याच्या वरून आम्ही 142/2026 गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये BNS 305, 309, 311, 331, 47 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला अटक करून पुढची कारवाई करत आहोत। सध्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंतराव हे करत आहेत।